डोंगर पोखरून मधून हा रस्ता बनवला आणि किती सुंदर असे दृश्य बघा. दरड कोसळू नये म्हणून या ठिकाणी जाळ्या लावल्या आहेत. दरड कोसळल्या आहेत, झाडं कोसळल्या आहेत. पुढे एक मंदिर आहे, वाघोबा मंदिर. वाघोबा मंदिर आय थिंक असंच काहीतरी नाव आहे त्याचं. हे बघा, वाघाचा फोटो पण आहे. जागृत देवस्थान औंढोली, श्री वाघोबा मंदिर औंढोली. परंतु नक्की ह्या मंदिराला वाघोबा नाव का दिलं, या ठिकाणी वाघोबा येतात का याची माहिती घेण्यासाठी आम्ही 2-3 वेळा प्रयत्न केला, परंतु कायम हे मंदिर बंद असतं. त्यामुळे नक्की काय आहे या मंदिराची आख्यायिका ती आपल्याला काय माहिती नाही. श्री वाघोबा मंदिर औंढोली. I am waiting for a bus at the end of the night, under street lamp, bent face flamed by the light. I'm going away, gone away, I'm gone away. And the sun gonna shine on a brand new day. Must be somewhere welcome me into the fold. Blooming flowers, as much as I can hold. I'm gone away, I'm gone away, I'm gone away. And the sun gonna shine on a brand new day for me. आपला पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे, ट्रॅफिक जाम. आणि आपण खंडाळा बोटिंग तलाव ह्या ठिकाणी जात आहोत. खंडाळा तलाव पूर्ण धुका पसरला आहे या ठिकाणी. काय किती आहे बोटिंगचे किती आहेत? 100 रुपये आहे एका व्यक्तीचे बोटिंगसाठी. बोटिंग क्लबची आपण शूटिंग केली आहे. एका व्यक्तीचे 100 रुपये आहेत बोटिंगसाठी. आता आपण खंडाळा घाट या ठिकाणी जातोय. खंडाळा घाटावर जाऊया आपण. आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. खंडाळ्याला, लोणावळ्याला, पावना डॅम ह्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले पावसाचा आनंद घेण्यासाठी. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
बघा धोका बघा किती, समोरची गाडी दिसत नाही, आपल्याला हेडलाईन चालू करावी लागेल. अरे बापरे. धोक्यामुळे आपल्याला समोरचे वाहन दिसत नाही आहेत. आपण देखील या ठिकाणी गाडी लावून एक दोन व्हिडिओ घेऊ. खंडाळा घाट, वॉटरफॉल, पावसाळी धबधबे आणि खाली हा मुंबई पुणे एक्सप्रेस. खंडाळा घाटावरून आपण निघालोय, वाहतूक कोंडीत फसलोय. किती मोठ्या प्रमाणात पर्यटक आले या ठिकाणी पहा, रविवार असल्यामुळे. रविवार असल्या कारणाने पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा या ठिकाणी पावसाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी केली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली आहे. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी देखील पूर्ण फॉग. गगनगिरी महाराज यांच्या मठात आपल्याला जायचे होते, त्या ठिकाणचे चित्रीकरण करायचे होते, परंतु आपल्याला उशीर झाला आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत. त्यामुळे पुढच्या वेळेला आपण या ठिकाणचे नक्कीच चित्रीकरण करून यूट्यूबवर आपण अपलोड करू. गगनगिरी महाराजांच्या मठ, त्यासाठी आपण पुन्हा एकदा या ठिकाणी भेट देऊ. लोणावळा, खंडाळा या ठिकाणचे देखील काही स्पॉट आपले राहिले आहेत. आता आपण पुण्याला गेलेलो आणि पुण्याला जाताना आणि येताना जितके शक्य होतील तितके स्पॉट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. मुंबई 102, पनवेल 41, जितके शक्य होतील तेवढे प्रेक्षणीय स्थळ आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. स्पेशल एकदा आपण लोणावळा आणि खंडाळ्याचे स्पॉट दाखवण्यासाठी, या ठिकाणचे प्रेक्षणीय स्थळ दाखवण्यासाठी एकदा आपण पुन्हा येऊ. जागेवर पर्यटकांनी आज रविवार असल्यानिमित्त गर्दी केलेली आहे. आज समोर आपण पाहू शकतो मुंबई पुणे रोड, मुंबई पुणे एक्सप्रेस. समोर आहे ते खोपोली. वाहतूक कोंडी आणि फक्त वाहतूक कोंडी, जाताना वाहतूक कोंडी, येताना वाहतूक.
किती रस्ते बनवा, किती मोठे बनवा, मिसिंग लिंक बनवा, एक्सप्रेस बनवा, वाहतूक कोंडी काय सुटत नाही. वाहनांची संख्या देखील वाढत चालली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस ट्रेन चालली आहे. प्रेक्षकांनो, आपण आता आलो आहोत मुंबईच्या वेशीवर, पनवेल जवळ. पनवेलला येईपर्यंत भरपूर वाहतूक कोंडी मिळाली आपल्याला, त्यामुळे उशीर झाला. पाऊस देखील भरपूर पडत होता. आता कुठे थोडा पाऊस थांबला आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये देखील पाणी गेलंय कदाचित. त्यामुळे मी आता पनवेलला आल्यावर मोबाईल सुरू केला. माझ्या परीने तर मी मेहनत केलेली आहे. आता बाकी जनता जनार्दनाच्या हातात आहे. आपण आम्हाला किती अंक देता, किती स्टार देता. तरी व्हिडिओ आवडला असल्यास आपण व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही बरीच मेहनत घेतलेली आहे आणि जर आपल्याला अजून या अशा बाबतचे व्हिडिओ हवे असतील, कोकणातले व्हिडिओ हवे असतील, ज्योतिर्लिंगाचे व्हिडिओ हवे असतील तर आपण आम्हाला मोटिवेशन करा, आमची हिंमत वाढवा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा अशी मी आपल्याकडे विनंती करतो. बाकी पुढे तर भोले बाबांची इच्छा, भोलेनाथची इच्छा. पहिला व्हिडिओ ज्यावेळी मी पोस्ट केला त्यावेळी मी मंदिरात गाभाऱ्यात बसलेलो आणि गाभाऱ्यात बसून देवाच्या साक्षीने पहिला व्हिडिओ मी पोस्ट केला शनिवारी रात्री.